शिक्षण अधिकाऱ्यांकडे संस्था चालकांविरोधात तक्रार. परभणीच्या अमन उर्दू शाळेतील प्रकार. सचिवाकडून महिला शिक्षिकांना मानसिक त्रास. बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार. विनयभंग प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या. जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणीला ब्लास्टिंगचा धोका. खंडपीठानं स्वतःहून घेतली दखल. सुमोटो जनहित याचिका दाखल. मुंबईला कोरोनापासून दिलासा. काल दिवसभरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मुंबई महापालिकेची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील 3000 अतिक्रमण काढणार. छत्रपती संभाजीनगर शहरातील 5 रस्ते होणार मोकळे. अतिक्रमण हटाव मोहीम आजपासून सुरू. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडीनं माणगावकर हैराण. वाहतूक कोंडी विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा. मुंबईकरांना पाणी कपातीपासून दिलासा. मुंबईतील 7 धरणातील पाणीसाठा 38% पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. लोणावळ्यात पावसाचा जोर कायम. 24 तासात 115 मिलीमीटर पावसाची नोंद. पुणे हवामान विभागाकडून जोरदार पावसाचे संकेत. अमरावती जिल्ह्यात 50% पेरण्या पूर्ण. जून अखेरपर्यंत 50% पेरण्या पूर्ण. तर सोयाबीनची सर्वाधिक 1,31,000 हेक्टरवर लागवड. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा निकृष्ट दर्जा. निगडे येथील पुलावर कॉन्क्रीटला खड्डे. पेण जवळच्या मार्गावर दुचाकी अपघातांना निमंत्रण. नाशिकमध्ये दारुड्या मुलाची आई वडिलांकडून हत्या. त्रासाला कंटाळून उचललं पाऊल. पोटच्या मुलाची केली हत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.